हॅलो, नमस्कार मैत्रिणींनो, कसे आहात? मजेत आहात ना? मजेतच राहा. आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जावो ही बाप्पांच्या चरणी प्रार्थना. तर बघू शकता माझे हे सगळे मी दिवे घासून पुसून असे स्वच्छ केलेत. आता उद्या मला ना दीपपूजन करायचे, त्यासाठी मी हे सगळे दिवे एकदम मस्त लखलखीत केले. बघा किती छान असे एकदम चकाकतायत, असे एकदम सोन्यासारखे दिसत आहेत. मस्त एकदम छान वाटत आहेत ना दिवे, एकदम मस्त निघाले. तर आदल्या दिवशी रात्रीच मी सगळी तयारी करून घेतली, कारण दुसऱ्या दिवशी मग खूप धावपळ होते आणि सगळं करायचं म्हटलं म्हणजे मग देवपूजा पण असते, मग इतर पूजा पण असते, त्यामुळे खूप धावपळ होते. त्यामुळे मग मी एक दिवस आधी सगळी तयारी करून घेते, त्यामुळे मग ऐन वेळेला धावपळ होत नाही. तरी थोडंसं काही ना तर काही राहूनच जातं. चला, असं होतं आज ना मी तुम्हाला दीप अमावस्या कशी साजरी करतात आणि त्याबद्दल थोडीशी माहिती सांगणार आहे. दीप अमावस्या, जिला दीप अमावस्या किंवा आषाढ अमावस्या म्हणून ओळखले जाते, हा सण हिंदू संस्कृतीतील महत्त्वाचा दिवस आणि विशेषतः महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यामध्ये दीप अमावस्या अतिशय उत्साहात साजरी केली जाते. ही अमावस्या आषाढ महिन्यामध्ये जून जुलैमध्ये येते. आषाढ महिन्यातील शेवटचा दिवस म्हणजेच अमावस्येच्या दिवशी दीप अमावस्या साजरी केली जाते. या दिवसाचे महत्त्व आपण या ठिकाणी सविस्तरपणे जाणून घेऊया. दीपपूजन कसे करायचे? दीप म्हणजे दिवा. दीप अमावस्येच्या दिवशी दिव्याची पूजा केली जाते. घरातील सर्व दिवे स्वच्छ करून त्यांची पूजा केली जाते. या दिवशी दिवे लावणे अत्यंत शुभ मानले जाते. असे म्हणतात की दिव्यांची प्रकाशामुळे अंधारातील अंधकार आणि नकारात्मकता नाहीशी होते व समृद्धी आणि सकारात्मक ऊर्जा घरात तयार होते. श्रावण महिना सुरू होत असल्यामुळे दिव्यांची पूजा करून श्रावण महिन्याचे स्वागत केले जाते. या दिवशी दीप अमावस्या हा पितृतर्पण म्हणजे पितरांसाठी देखील एक उत्तम दिवस आहे. या दिवशी पितरांची पूजा केली जाते आणि त्यांना नैवेद्य अर्पण केले जातो. त्यामुळे जर घरात पितृदोष असेल तर घरातील पितृदोष नाहीसा होतो. देवी लक्ष्मी आणि दुर्गा यांची पण काही भागामध्ये पूजा केली जाते. घरामध्ये सुख समृद्धी येण्यासाठी आणि वाईट गोष्टींपासून संरक्षण होण्यासाठी लक्ष्मी आणि दुर्गा देवींची पूजा केली जाते. त्यांचा आशीर्वाद मिळविण्यासाठी त्यांना दिवे लावले जातात. दीप अमावस्येच्या दिवशी काय करावे? संपूर्ण घर स्वच्छ करून दिवे लावले जातात. फुलांचे तोरण लावतात. घरासमोर रांगोळी काढतात. मातीचे दिवे किंवा धातूचे दिवे यांच्यामध्ये तेल किंवा तूप टाकून हे दिवे संध्याकाळी पेटवले जातात. काही ठिकाणी संपूर्ण घराभोवती दिवे लावले जातात. या दिवशी देवतांची पूजा, आराधना आणि मंत्राचे पठण करण्याला जास्त महत्त्व आहे. आताच्या काळामध्ये सगळीकडेच विजेचे दिवे आहेत, त्यामुळे पारंपरिक दिव्याचा वापर कमी झाला आहे. परंतु या दीप अमावस्येच्या दिवशी न चुकता एकतरी दिवा आपण लावावा आणि त्याची पूजा करावी. आषाढ कृष्ण चतुर्दशीला आपण दिव्यांची अमावस्या म्हणून संबोधतो आणि त्या दिवशी दीपपूजनही करतो. दीप हे मांगल्याचे प्रतीक आहे, म्हणून शुभ प्रसंगात ओवाळताना आपण निरांजनाचा उपयोग करतो. आषाढ अमावस्येनंतर अनेक विधी सणांनी नटलेला साजरा श्रावण सुरू होतो. त्याच्या स्वागताची ही तयारी असते. भारतीय संस्कृतीला परंपरेचा इतिहास लाभला आहे. प्रत्येक सणामागे काहीतरी विशिष्ट उद्देश आहे आणि त्याची मानवी जीवनाशी थेट संबंध आहे. म्हणून तो आपण सण साजरे केले जातात आणि त्याचा आनंद आपल्याला खऱ्या अर्थानं उपभोगता येतो. शुभम करोति कल्याणम आरोग्यम धनसंपदा शत्रुबुद्धी विनाशाय दीपक ज्योतिर्नमस्तुते हा श्लोक आपल्याला आपल्या बालपणात घेऊन जातो. संध्याकाळी तिन्ही सांजी झाले की आई देवाजवळ दिवा लावत असे. तिच्यासोबत आपण शुभम करोति मनाचे श्लोक परवचा म्हणत असो. मग घरातील सर्व मोठ्यांना नमस्कार करून करायचा. संस्कार लहानपणीच आपल्याला असतात, कारण त्याची पाळेमुळे मनात खोलवर रुजतात आणि अखेरपर्यंत लक्षात राहतात. श्रावण सुरू होतो त्यावेळी घरात अनेक पूजा व्रते होतात, सकारात्मकता निर्माण होते आणि म्हणूनच या सर्वांचा श्री गणेश आषाढ अमावस्येला दीप पूजा करूनच करतो. त्या दिवशी घरातील सर्व दिवे स्वच्छ घासून, नुसते दिवे नाही तर आपलं मनसुद्धा घासून पुसून स्वच्छ करायचे. मनातील वाईट विचार, द्वेष या सर्व गोष्टींना तिलांजली द्यायची आणि शुद्ध सात्विक मनाने दीपपूजन करायचे. आपल्याला जी ऊर्जा, समाधान, सकारात्मक आनंद लहरी, निरांजन किंवा समयीच्या ज्योतीमुळे मिळतील, या
प्रकाशातून मिळणार नाही, ट्यूबलाईटच्या प्रकाशातून मिळणार नाहीत, कारण तुपाच्या निरंजनातील ज्योत सात्विकतेचे प्रतीक आहे. देवांसमोर निरांजन लावून धारणा केली तर मनास निश्चित शांतता लाभते. निरांजनाच्या ज्योतीकडे एकटक पाहत राहिले तर एकाग्रताही वाढते. भारतीय संस्कृतीमध्ये दिवा, ज्योती, वात, फुलवात यांना महत्त्वाचे स्थान आहे. प्राणाला प्राणज्योत म्हटले जाते. दिवा व प्रकाश यांचे जीवनाशी नाते मानले जाते. सायंकाळी दिवे लागण्याच्या वेळी घरात लक्ष्मी येते, त्याच वेळी दारिद्र्याची देवता निघून जाते अशी कल्पना आहे. ही अमावस्या विविध नावांनी ओळखली जाते. देवली अमावस्या त्या वेळी पुढील मंत्राने दिव्याची प्रार्थना करतात. ती प्रार्थना म्हणजे दीप सूर्याग्नी स्वरूपस्तव तेजसा तेज उत्तमम गृहान मत कृता पूजा सर्व काम प्रदो भव. त्याचा अर्थ असा आहे की हे दीपा, तू सूर्यरूप व अग्निरूप आहेस. तेजामध्ये तू उत्तम तेज आहेस. माझ्या पूजेचा तू स्वीकार कर आणि माझ्या सर्व इच्छा पूर्ण कर. आज दीप अमावस्येसोबत गुरुपुष्पामृत योग पण आहे. गुरुपुष्पामृत हा योग एक शुभ योग असून गुरुवारी चंद्रपुष्य नक्षत्रात येतो. या दिवशी सोने, चांदी, नवीन वस्तू किंवा वाहन खरेदी करणे पण शुभ मानले जाते. गुरुवारी चंद्रपुष्य नक्षत्रात असेल तर गुरुपुष्पामृत योग तयार होतो. हा योग वर्षातून काही वेळाच येतो, त्यामुळे त्याचे विशेष महत्त्व आहे. या दिवशी सोने, चांदी किंवा नवीन वस्तू किंवा वाहन खरेदी करणे पण शुभ मानले जाते. गुरुपुष्पामृत योग समृद्धी आणि शुभ कार्यासाठी महत्त्वाचा मानला जातो. गुरुपुष्पामृत योगावर केलेली खरेदी शुभ आणि फलदायी ठरते असे मानले जाते. हा योग आध्यात्मिक विकासासाठी आणि शिक्षणासाठीही चांगला मानला जातो. या दिवशी लक्ष्मी देवीची आणि कुलदेवीची पूजा करणे पण शुभ मानले जाते. या योगावर केलेली खरेदी दीर्घकाळ टिकते आणि शुभ फल देते असे मानले जाते. परमात्मानि कृपयादचोम नमो श्री सद्गुरुपात्रां सदे महाराज श्री निष्कलंकनारायण तुम्हारा आशीष से गुरुदेव गुरुदेवता गुरुविना गुरंदार गुरुविना युक्ति नहीं गुरुविना मुक्ति नहीं गुरुवंद्रा पूजे कोल सर्वदा तरी बहुसागर बार जागे भागे चोत साधगर श्री हंसदेव महाराज ओम श्री निष्कलंकी नारायण नमो नमः। आगुबाळु परमात्मानि कृपयादचोम नमो श्री सद्गुरुपात्रां सदे महाराज श्री निष्कलंकी नारायण तुम्हारा आशीष से भूत जले धूप जले अगर जले नवान जले भवनी पीड़ा जले देव जागे देवता वागे धूप त्या रूप देवता पूजा अलग निरंजन आत्मा देव वर्ण ही तुझा सद्गुरु श्री हंसदेव महाराज ओम श्री निष्कलंकी नारायण नमो नमः। मंत्र श्री निष्कलंकी गायत्री नो मंत्र ओम परम कृपाळु परमात्मानि कृपया आदर्श ओम नमो श्री सद्गुरुपात्रां सदे महाराज श्री निष्कलंकी नारायण तुम्हारा आशीष
ओम नमो श्री निष्कलंकी नारायण जनार्दनाय भस्मायुधाय विद्महे दिव्यनेत्राय धीमहि तन्नो ज्वरहर प्रचोदयात्। ओम शांति शांति शांति। मंत्र पवित्रण पवित्र करवाणो मंत्र ओम परम गोपाळो परमात्मानी कृपा दे आदर्श। ओम नमो श्री सद्गुरुपात्र हंस श्री निष्कलंकी नारायण तुम्हारा आशीष सिंह। स्वामी तमे परम पवित्र पवन पवित्र पाणी पवित्र धरती पवित्र आकाश पवित्र चंद्र सूर्य पवित्र अष्टकोट पर्वत पवित्र नवकोट नाग पवित्र धन पवित्र मन पवित्र पाच कोटी प्रहलाद पवित्र सात कोटी सारी चंद्र पवित्र नवकोट सदगुरु हंसजी महाराज की जय। भोलाद नारायण भगवान की जय। आदि शक्ति माते की जय। परम कृपाळु परमात्मानी आदर छु। फूल माता कलिका माता पावली माता दारवाली माता की जय। माता पिता की जय। प्रभु रामचंद्र भगवान की जय। बाल कृष्ण भगवान की जय। पवनपूत हनुमान की जय। तर बघू शकता तुम्ही अशा प्रकारे आमचे आज दीपपूजन झाले आणि तुम्ही बघितलं मिस्टरांनी किती छान असे मंत्रोपचार करून पूजा केली आहे। तर मग अशा प्रकारे जर आपण पूजा केली ना तर पूजेला अजून आपले 4 चांद लागतात आणि एकदम अशी साग्र संगीत कधीही पूजा करायची म्हणजे पूजा तेवढी पूजा आपल्याला फरते आणि पूजेची पॉझिटिव्हिटी पण खूप म्हणजे आपल्या असं घरात एकदम चांगली प्रकारे निर्माण होते। आणि आता बघू शकता तुम्ही इतके छान दिवे लावले म्हणजे घर असं एकदम असं लखलखीत करते आमचं। इतकं सुंदर वाटतंय ना हे सगळे दिवे बघून आणि म्हणजे इतकं वातावरण असं एकदम प्रसन्न आणि मन खूपच प्रसन्न झालंय। एकदम छान वाटते आज हे दीपपूजन करून। आणि आता छान अशी पंचारती पेटवली आहे मी देवाला। दुधाचा साखरेचा नैवेद्य पण दाखवला दिव्यांना दाखवलाय आणि आता आम्ही आरती करून घेतो दोघं जण। अशा प्रकारे आज आम्ही आमच्या दीपपूजनाची पूजा केली आहे। निष्कलंकी रूपा मन भावे आरती भावारती आरती तुझे स्वरूपा। जय देव जय देव। कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओसोबत। तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वस्थ राहा, मस्त राहा, खुश राहा। सर्वांच्या घरी सुख शांतीचे लक्ष सदैव तेवत राहो। दीप अमावस्येच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा।